हे दृश्य आपण पाहतो आहोत। बाळासाहेब ठाकरे आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हा ऐतिहासिक फोटो। बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवलेला हा फोटो आपण पाहतो आहोत। मनसैनिक त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसैनिकांना भावनिक करणारा असा हा फोटो आपण पाहतोय। बाळासाहेब ठाकरे यांचा खांद्यावरती हात असलेला आपण ही स्क्रीन जी आहे ते आपण पाहतोय की या व्हीआयपी रूम मध्ये लावलेली आहे। अशा पद्धतीने व्हीआयपी जे आमदार येतील, खासदार असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबातले जे काही सदस्य असतील त्या सदस्यांसाठी आपण पाहतोय की अशा पद्धतीने व्हीआयपी रूम जे आहे त्या बनवण्यात आलेल्या आहेत। जवळपास 2 रूम या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। ज्यावेळी सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर हे नेते जे आहेत ते सुरुवातीला काही काळ या ठिकाणी थांबतील आणि त्यानंतर मुख्य स्टेजवरती जातील। सध्या आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी काम जे आहे ते सुरू आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर पुढे आपण पाहतोय की स्टेजवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एंट्री जी आहे ते होणार आहे। आपण पाहतोय की 2 व्हीआयपी रूम जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत, ज्याची नुकतीच सध्या बाळा नांदगावकर आणि इतर काही नेत्यांनी पाहणी केली आणि आपण पाहतोय की व्हीआयपी रूम मध्ये आल्यानंतर इथूनच पुढे स्टेजवरती जे आहे ते नेत्यांना जाता येणार आहे। समोर आपण पाहतोय की ही आपल्याला स्टेजचं मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळते की ज्या ठिकाणाहून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवरती एंट्री होईल। या सुरुवातीला ते या ठिकाणाहून आल्यानंतर व्हीआयपी रूम मध्ये थांबतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच ठिकाणांवरती स्टेजवरती जातील आणि उपस्थितांना अभिवादन केल्यानंतर स्टेजवरती काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं जी आहेत ते होणार आहेत। जी माहिती मिळते ती म्हणजे 3 ते 4 भाषणं जी आहेत ती या ठिकाणी स्टेजवरती होतील आणि सध्या आपण पाहतोय की सगळी तयारी आपल्याला या वरळी डोमच्या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी आल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नक्की काय महाराष्ट्राला संबोधित करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र येणाऱ्या मेळाव्यासाठी आपण पाहतोय की व्हीआयपीची स्वतंत्र व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे सुरुवातीला उद्धव ठाकरे आल्यानंतर काही काळ व्हीआयपी रूम मध्ये विश्रांती घेतील आणि त्यानंतर थेट स्टेजवरती येतील। त्यामुळे 2 ठाकरे बंधूंच्या आजच्या ग्रँड एंट्रीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण पाहतो वरळी डोमच्या परिसरामध्ये ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन योगेश आणि प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। महत्त्वाचा ठरणार आहे, परंतु संतोष शिंदे जे विभाग प्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, त्यांचं म्हणणं आहे की हा आज आनंदोत्सव साजरा करण्याकरता आम्ही येतोय, पुढे राजकीय दिशा काय असेल हे 2 ठाकरेंनाच माहिती, असं मत जे आहे ते संतोष शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।